रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच भारताचा 2 दिवसांचा दौरा केला। गुरुवारी ते दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः उपस्थित राहून विमानतळावर पुतिन यांचं स्वागत केलं। त्यानंतर ह्या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून पंतप्रधानांच्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानापर्यंत प्रवास केला। पुतिन हे नेहमीच त्यांच्या हाय सिक्युरिटी असलेल्या गाडीतून प्रवास करत असतात, पण यावेळी दोन्ही नेत्यांनी टोयोटा कंपनीच्या फॉर्च्युनर गाडीतून प्रवास केल्यामुळे जगात आश्चर्य व्यक्त केलं गेलं। त्यातही ही गाडी दिल्लीची नाही तर मुंबई पासिंग होती, त्यामुळे या गाडीची चर्चा जास्तच रंगू लागली। पण नेमकी टोयोटा फॉर्च्युनरच कार का वापरली गेली जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जगातील सर्वात सुरक्षित कारमधून प्रवास करतात। भारत दौऱ्यात सुद्धा त्यांनी त्यांची ऑरस सिनेट लिमोसिन ही गाडी आणली होती। या गाडीतून त्यांनी दुसऱ्या दिवशी दिल्लीत प्रवास केला। मात्र विमानतळावर ऑरस सिनेट किंवा रेंज रोवर किंवा मर्सिडीज बेंझ यामध्ये न बसण्याचा निर्णय अनेकांना आश्चर्यकारक वाटला। मोदींच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजी अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने हा निर्णय घेतला होता। नेहमीचे सगळे प्रोटोकॉल बाजूला करून धोक्याची जोखीम कमी करण्याचा यामागे विचार होता। तसंच टोयोटा फॉर्च्युनर मध्ये आवश्यक ते सगळे सुरक्षा उपाय राबवणं, त्यात सिक्युरिटी चिलखत घालणं यासारख्या सुविधा करणं हे सोपं असल्याचं कारण पुढे केले गेलेलं आहे। भारतात जेव्हा जेव्हा जागतिक नेते पंतप्रधानांसह एकाच गाडीतून प्रवास करतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही एसपीजीवर असते। यावेळी मात्र नेहमीच्या ताफ्यातील गाडी न वापरण्याच्या निर्णयाला रशियन फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिसने सुद्धा त्यांची सहमती दर्शवलेली होती। पुतिन यांच्यासारख्या जागतिक नेत्याला टार्गेट करण्याचा धोका हा अधिक असतो। त्यामुळं या भेटीवेळी फॉर्च्युनर वापरण्याचं मुख्य कारण आता समोर येते आणि ते म्हणजे युरोपीय ब्रँड टाळण्याचा मेसेज। साधारणपणे दुसऱ्या देशांच्या राष्ट्राध्यक्षासाठी किंवा उच्चस्तरीय राजकीय भेटीस युरोपीय ब्रँड जसं की रेंज रोवर किंवा मर्सिडीज मेबॅक अशा गाड्या वापरल्या जातात। पण आताच्या जागतिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः रशिया आणि युक्रेन युद्धामुळे रशियावर पाश्चात्य देशांनी निर्बंध घातले आहेत, म्हणून युरोपियन ब्रँडच्या कारचा वापर केल्यास राजकीय दृष्ट्या चिंताजनक सिग्नल जाईल असं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले। त्यानंतर दुसरं कारण असं आहे की मेक इन इंडिया उत्पादनावर विश्वास दाखवणं। टोयोटा हा जरी एक जपानी ब्रँड असला तरी भारतात कर्नाटक इथल्या प्लॅन्टमध्ये फॉर्च्युनर ही कार मॅन्युफॅक्चर केली जाते। त्यामुळं ही कार निवडणं म्हणजे भारताच्या स्थानिक उत्पादनांवर विश्वास आणि स्वावलंबन सेल्फ रिलायन्स याचा सिग्नल देखील आहे। तसंच जागा आणि सुरक्षेचा समतोल। पंतप्रधानांच्या ताफ्यात असलेल्या रेंज रोवर कारमध्ये थर्ड रो सीटिंग नसते, पण फॉर्च्युनर कारमध्ये थर्ड रो सीटिंग असते, ज्यामुळं दोन्ही नेते त्यांचे भाषांतरकार आणि सुरक्षा टीम ही अगदी सहज त्या गाडीत बसू शकतील। त्यामुळं प्रवासासाठी हे अधिक व्यवहार्य ठरलं। त्यामुळं निष्कर्ष असा आहे की फॉर्च्युनर निवडणं केवळ गाडी बदलली एवढंच नव्हतं, तर त्या क्षणी देशाच्या राजकारणी, कूटनीती आणि सुरक्षा दृष्टिकोनातून विचार करून केलेलं निर्देशित पाऊल होतं आणि सोबतच भारतात बनवल्या गेलेल्या कारद्वारे स्वावलंबन दाखवणं असा सुद्धा उद्देश होता। त्यामुळं पुतिन आणि मोदी यांच्या भेटीवेळी फॉर्च्युनर कार ही वापरली गेली। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।